MD सरकार मितेश दादा धुळे देखील उपस्थित आहेत. जोविलीकर चषक आपण पाहतोय. आजची पहिली रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट आहे. आमचे खरतर कुमार रियान सुमित धुळे देखील व्यासपीठावरती आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आणि येस जोविलीपाडा संघासाठी त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. स्वागत आहे त्यांचं. आणि येस कुमार रियानजी धुळे यांच्या वतीने जर आपण पाहिलं तर जोविलीपाडा संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल रोख रक्कम 5000 रुपयांचं पारितोषिक आमचे रियान धुळे त्यांना तुम्ही पाहू शकाल. हस्ते नेहमी असतात आणि खरतर त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे 5000 रुपयांचं सलगच्या 3 षटकारांसाठी. आणि चौकार जरी लगावले तरी देखील तब्बल 5000 असतील. क्या बात आहे. सलगच्या 3 षटकार आणि चौकारांसाठी रियान शेठ धुळे यांच्या वतीने 5000. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर. सामना सुरू आहे. पहिला सामना आपण पाहतोय जोविलीपाडा आणि भुईसावरे या दोन टीममध्ये, जिथे बनवायच्या धावा जोविलीपाडा या टीमला 50 धावांचं लक्ष्य आहे. आणि पहिला चेंडू आलाय डॉट. योगेश उर्फ बाबू या नावाने सुपरिचित आहेत स्ट्राइक एंडला. बॅटची कडा. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग. शॉर्ट थर्डमॅनला त्याच्यावरती मिळते 1 धाव. आणि या एका धावेने श्री गणेश होते. जोविलीपाडा या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1. चला श्री 11 मोहाची वाडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल जास्त विलंब आपण करू नका. टॉससाठी या. धावसंख्या आहे बिनबाद 1. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. डीके सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या नक्कीच 1 ने पुढे जाईल. 2 टार्गेट 50 धावांचा आहे. या सामन्यामध्ये प्रति षटकामागे 10.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. हा सामना जिंकण्यासाठी जोविलीपाडा या टीमला जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली आणि ग्रामस्थ मंडळ जोविली आयोजित जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. लेटकटचा फटका. गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दंड धावसंख्या 4 ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 6. चांगली फलंदाजी नक्कीच सुरू आहे. गणेश आणि योगेश ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा कौशल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. कट करण्याचा प्रयत्न फसलाय. इथे डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल स्थिर आहे 6 या धावसंख्येवरती. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल MD सरकार एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. समालोचक असतील, DJ ऑपरेटर असतील, लाईव्ह टीम असेल, यांच्यावरती नेहमीच प्रेम राहिलंय. क्या बात आहे. क्या बात आहे. लेझी अप्रोच आपण पाहतोय बॅट्समन नक्कीच गणेश यांचा. चौकार आला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत डॉट. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 6. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. या 20 क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल काय घडले चेंडूवरती. 1 धाव होते पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. बनवायच्या धाव 50. या सामन्यामध्ये 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे.
या समाप्तीनंतर संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. चला श्री 11 मोहाची वाडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण जास्त विलंब करू नका. टॉससाठी या पण, कारण की हेंद्रेपाडा या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. गोलंदाज अथर्व येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. चला सामना आपण स्पीडअप करायचा आहे, जास्त विलंब आपण करू नका. आज एकूण 8 सामने होतील. एक्स्ट्रा हाफमधून हा पहिला सामना सुरू आहे. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. यस, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा, स्लो मोशन. विष्णू शिंदे सर डान्सिंग अंपायर आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अनोखी शैली आहे विष्णू शिंदे सरांची. धावसंख्या आपण पाहू शकाल 8. बनवायच्या धावा अजूनही 42 या मॅच मध्ये. राईट मोर द विकेटने फुलटॉस चेंडू आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केला आहे. इट्स अ बीमर. नो +1 मिळतील चेंडूवरती 2 धावा आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटचा इशारा येतोय. लाईन सापडत नाहीये. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर हा बीमर चेंडू फेकलाय. धावसंख्या आपण पाहू शकाल 10. ओव्हर द विकेटने फ्रीट. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत फलंदाज योगेश. शांत ठेवलंय या चेंडूवरती योगेशला. धावसंख्या आहे 10. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळतंय जोविलीपाडा आणि भुई सावरे या 2 टीम मध्ये. राईट मोर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज अथर्व या दुसऱ्या षटकामध्ये. धावसंख्या 10. स्ट्राईक इनला फलंदाज योगेश. ऑन साइडला बिग हिट, लॉफ्टेड हिट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. जोविलीपाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. क्या बात आहे. षटकार आलाय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 16. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहिला. योगेशने हा षटकार लगावलाय. योगेश आणि गणेश ही जोडी आहे. चांगली सुरुवात करून दिली आहे जोविलीपाडा या टीमला. आणि जोविलीपाडा या टीमला सपोर्ट करण्यासाठी भरपूर संख्येने प्रेक्षक देखील उपस्थित आहेत. आमचे राकेश इरमाळी नक्की स्टँड मध्ये उपस्थित आहेत. नंद्या ग्रुप 4747 हा संपूर्ण ग्रुप इथे उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे रील स्टार नक्कीच अनेक कॉमेडी व्हिडिओज त्यांच्या आपण पाहत असतो. युवराजजी धुळे देखील उपस्थित आहेत. आणि आपल्या व्यासपीठावरती भरपूर संख्येने मान्यवर देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. ग्रामस्थ मंडळ जोविली, जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली आयोजित जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. डे नाईट फॉर्मॅट आहे.
आणि आजची ही पहिली रात्र आहे. फुलटॉस आणि या फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय गॅप मधून. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. आपण कुठे असेल तर या. डीजे मास्टरला विनंती आहे, आपण कुठे असाल तर या. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 20 धावा. चांगली फलंदाजी योगेश करतायत. बाबू या नावाने सुपरिचित आहेत. प्रत्येलला चढवलाय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. श्री 11 मोहाची वाडी. बघा शेवटचा ऑफिशियल कॉल आहे की आपण टॉससाठी या, कारण की हेंद्रेपाडा या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. ऑन साइडला फटका चांगला टीम मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. काऊ कॉर्नर सीमारेषे लगत चांगली फिल्डिंग. कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये आणि फलंदाज झाल्या बाद लागतोय पहिला धक्का. गणेश धावसंख्या आहे 21. न्यू बॅट्समन येथे बॅटिंग करण्यासाठी. रोहित ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आउटस्टँडिंग बॅटिंग करते योगेश या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 27. 27. क्या बात आहे. आजच्या रात्रीमध्ये योगेशने चमकदार कामगिरी केली आहे. योगेश उर्फ बाबू या नावाने सुपरिचित आहेत आणि बाबूने सुरुवात खूप चांगली करून दिली. 50 धावांचं टार्गेट आहे जोविलीपाडा या टीम समोर. या स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 23. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. अठरा चेंडू बनवायच्या धावा 23 या सामन्यामध्ये. चला विनंती असेल श्री 11 मोहाची वाडी या टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या. जास्त विलंब आपण करू नका. साहिल येतात नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये.
18 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावांची गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे जोविलीपाडा या टीमने. खऱ्या अर्थाने जोविलीपाडा या टीमला सपोर्ट करण्यासाठी आदरणीय श्रीधर शेठ धुळे साहेब MD सरकार इथे उपस्थित आहेत. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि अप्पर कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल, धावसंख्या 27. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. न्यू बॅट्समन रोहित आहेत स्ट्राईक इनला. रोहितमध्ये देखील क्षमता आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे. ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, कारण की 17 चेंडू बनवायच्या धावा 23. समीकरण सोपं करून दिलंय योगेशने. क्या बात है, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत भरा स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट स्ट्रोक, षटकार. रिप्ले आपण पाहतोय, ग्लोरियस स्ट्रोक, इनसाइड आउटचा लाजवाब फटका. नेत्रदीपक हा स्ट्रोक आपण पाहिला रोहितच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 33. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना खुला झालाय, कारण की चेंडू शिल्लक 16, बनवायचे धावा 17. सामना जिंकण्यासाठी अजून एक तडाखा, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. कव्हर ड्राईव्हचा फटका आणि त्याच्यावरती देखील हा चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल 37. 37 धावा धावफलकावरती. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे आणि आपली पकड अजूनच घट्ट केली आहे. या सामन्यावरती जोविलीपाडा या टीमने आउटस्टँडिंग बॅटिंग रोहित करतायत. परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा कीपर बीट झाले होते, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 37. जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि बनवायच्या धावा 13. पुन्हा एकदा लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, फ्लॅट स्ट्रोक, स्वीपर कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट षटकार. धावसंख्या आहे 43. आपल्या व्यासपीठावरती MD सरकार आहेत आणि ते देखील आनंदित आहेत. ज्याप्रमाणे बॅटिंग सुरू आहे, चौकार षटकारांची आतिषबाजी, रोहित मॅन सारखी बॅटिंग रोहित करतायत. 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 13 चेंडू शिल्लक. हाफ ट्रॅकर पुल करतायत. मिस्टायमिंग, सॉफ्ट डिसमिसल, सुरेख झेल पकडलाय. स्क्वेअर लेग सीमारेषेवरती फलंदाज झाला, फेल लागतोय. हा दुसरा धक्का जोविलीपाडा टीमला. फलंदाज रोहित बॅक टू द पवेलियन. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. आमचे अत्यंत स्टायलिश क्रिकेटर प्रेम धुले देखील उपस्थित आहेत आणि ते देखील सपोर्ट करतायत. खऱ्या अर्थाने जोविलीपाडा या टीमला 12 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. चला, मोहाची वाडी या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर या टॉससाठी, कारण की हेंद्रेपाडा या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. आदरणीय विष्णू धुळे साहेबांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. सर्वात जास्त मेहनत या जोविली कर चषकासाठी आहे. यानंतर थोडे फेरबदल आहेत सामन्यामध्ये. पुढचा सामना बेहले विपक्ष वाडेकर या 2 संघांमध्ये असणार आहे. वाडेकर जय जलेश्वर वाडेकर विपक्ष गावदेवी क्रिकेट संघ बेहले. कॅप्टन आपण तयार राहा.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा वाईट बॉल. धावसंख्या 44. सहा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. डीजे ऑपरेटरला विनंती असेल आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. डीजे ऑपरेटरला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. इथे डॉट बॉल. नक्कीच जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. विजयाच्या समीप आपण पाहू शकाल जोविली पाडा या टीमला या सामन्यामध्ये. नक्कीच चांगली फलंदाजी तेवढीच चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये राहिली आहे ती म्हणजेच जोविली पाडा या टीमची. आणि त्यामुळेच या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलंय. मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतायत आणि हा झेल पकडलाय मिड विकेट सीमा रेषेवरती. फलंदाज झालाय बाद योगेश. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन सनत येतात बॅटिंग करण्यासाठी. इन एट नंबर 5 5व्या क्रमांकावरती सनत. सहा धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी जोविली पाडा या टीमला. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळतायत. डीप मध्ये फिल्डर येतील पॉइंट वरती. हा चेंडू फील्ड होतोय त्याच्यावरती मिळत आहेत एकूण या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 46. जिंकण्यासाठी 4 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. क्या बात है, क्या बात है. सबमरीन डिलिव्हरी. इथे डॉट बॉल. 4 धावांची अजूनही गरज आहे. विजयासाठी वाट पाहावी लागेल जोविली पाडा या टीमला या सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. कौशल आहेत गोलंदाजी मार्कवरती. जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे धावा 4. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये. नक्की क्षेत्ररक्षक होते परंतु क्या बात आहे. चांगली फिल्डिंग. शॉट मिड विकेटला जे फिल्डर होते ते आले मिड ऑनला आणि हा चेंडू फील्ड केलाय. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 47. जिंकण्यासाठी 3 धावांची अजूनही गरज आहे. तीन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस चेंडू आहे. बॅटच्या आतली कडा. धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट नक्कीच होत नाहीये आणि फलंदाज सुरक्षित ऑपिंग क्रीज मध्ये पोहोचतायत. मिळते 1 धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 48 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू बनवायच्या धावा 2 या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी समीकरण सोपं झालंय जोविली पाडा या टीम समोर.
चला वेळ अतिरिक्त बाळा घाळवू नका विनंती आहे. चला लवकरात लवकर सामना सुरू करा. 6 बॉल 2 ची गरज आहे. विनंती आहे मॅनेजमेंट टीमची सूचना आहे सामना पण लगेच सुरू करायचा आहे. आणि गावदेवी क्रिकेट संघ वेहले आणि त्यासोबत जय जलेश्वर वाडेकर संघ कर्णधाराला मी विनंती करीत आहोत की आपण त्वरित टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. दोन धावांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज चेतन या अंतिम षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज नरेश. आणि विजयाचा हा फटका येतोय. विजयाचा हा चौकार येतोय नरेशच्या बॅटमधून. सामना जिंकलाय जोविलीपाडा या टीमने. अभिनंदन जोविलीपाडा संघाचं. हार्ड लक भुईसावरे या टीमचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे ज्याने अष्टपैलू कामगिरी केली या सामन्यामध्ये रोहित आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. ज्याने पहिल्या इनिंगमध्ये 2 षटकं हाताळली, 16 धावा खर्च केल्या आणि सेकंड इनिंगमध्ये धावा बनवल्या आपल्या टीमसाठी 16. रोहित आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आणि आपण मॅन ऑफ द मॅच देऊया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. चला रोहित आहेत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आदरणीय बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि बदलापूर जोविली गावचे सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक आदरणीय श्रीधर शेठ धुळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. तसं या लगेच आपण सामनावीर या सामनावीरचा किताब देऊन सन्मानित केले जाते. अभिनंदन अभिनंदन टीम श्री गणेश क्रिकेट संघ जोवेलीपाडा. वेल प्लेड. जबरदस्त कामगिरी राहिली. सध्या तुम्ही पाहतायत आमचे कुमार रियान धुळे यांना देखील तुम्ही पाहू शकाल तिकडे. थँक्यू सो मच. अभिनंदन टीम जोवेलीपाडा. वेल प्लेड. पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. एक्स्ट्रा पोलची मॅच कंप्लीट झाली. दोन्ही संघ जर उपस्थित असाल तर टॉससाठी त्वरित या विनंती आहे.